एक असं झालंय का व्यावसायिक राजकारणी झालेत, धंदेवाईक राजकारणी झालेत. सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारून जायचं, पुन्हा सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत सत्ता मिळवायची, मंत्रिपद घ्यायचं. पहा आम्ही काँग्रेसमधून आलो, एवढा त्याग केला आम्ही, आता आम्ही आल्यावर आम्हाला मंत्रिपद नाही असं जरा रडायचं. तिथं सत्ता घ्यायची, तिथं पुन्हा कमवायचं, पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा काँग्रेसचं उडी मारायची. एक उदाहरण सांगतो मी की 1980 ला एक फॅमिली कुटुंब, 80 ला 78-80 आपल्या बरोबर नव्हतं. 80 ला त्याला कळतं बरं का चांगलं हवा कशी. 80 ला आपल्याकडे आलं, 92 ला पुन्हा बाहेर गेलं, 95 ला पुन्हा आपल्याकडे आलं, 96 ला पुन्हा बाहेर गेलं, मंत्रिपद घेतले. परत 2004 ला आपल्याकडे आलं, 2004 ला आपल्याकडे आलं, पुन्हा मंत्रिपद घेतले, विरोधी पक्ष नेते पद घेतलं. वेळ आली 19 ला पुन्हा उडी मारली, तिकडे गेले. फक्त आता मला असं वाटतं एवढ्या उड्या मारल्यानंतर हे दिल्लीला सांगा, तुम्ही तुमचं जाणं येणं फार आहे, दिल्लीला सांगा हे, नाहीतर परत मी चिनी थालाजींना काल सांगितलं का ज्यावेळेस अशोकराव चव्हाण तिकडे गेले, ऐका हा, अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस ऐका बोलतो त्यावेळेस मी चिनी थालाजींना असं म्हटलं कि अशोकराव चव्हाण गए लेकिन वापस आएंगे कांग्रेस में, तो वो बहुत खुश हो गया. अच्छा आएंगे, तो मैंने बोल दिया अभी नहीं आपकी सत्ता आने पर. ये हिस्ट्री है, हिस्ट्री इतिहास है. और कांग्रेस में दिल्ली बहुत खुश हो जाती है उस टाइम पर. देखो वो आ गए, स्वागत. 2004 ला ज्यावेळेस विखेंनी सांगितलं का यायचं, मी एक दिल्ली के नेता के तरफ गया मैं, उनको बोल दिया कि देखो वो बहुत तकलीफ देते, वो आपके साथ नहीं, आइडियोलॉजी के साथ नहीं है, तो देखो वो लेना ठीक नहीं है, इसलिए आप ले रहे हो, हम करेंगे काम, चुन के लाएंगे हमारा पार्लियामेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट एमपी को. उन्होंने बोल दिया नहीं आपको लेना चाहिए, देश को आवश्यकता है आज एक खासदार की, एक एमपी की जरूरत है, पार्टी की भी परिस्थिती ठीक नहीं है, तो उनको लेना चाहिए. झालं, घेतलं, आम्ही प्रचाराला लागलो, काम केलं. माझा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणे त्यांना करायचं ठरलं, त्यांनी करायचं ठरवलं. अध्यक्ष वो बोलने लगे कि मेरा अध्यक्ष होना चाहिए, डिस्ट्रिक्ट का भी बड़े लीडर है. तो मैंने फिर दिल्ली गया मैं और बोला कि देखो वो अध्यक्ष मांग रहे, अभी मैं कांग्रेस के साथ हमेशा रहा हूं, मैं बोलूंगा वो अध्यक्ष होना चाहिए, वो तो आपके लोग तो वो दूसरे को करने लगे. वो नेता फिर बोले कि नहीं आपको संभल के लेना चाहिए. नाही म्हणून आपल्याला नाही तो ठराव आता नक्कीच नाही. आपल्याला तेच सांगायचं आहे की आपण आहोत, आपण तत्वज्ञान जपतो, आपण कठीण काळ काढतो, कठीण काळामध्ये संघर्ष आपण करतो. हे जाऊन सत्ता तिकडे घेतात, उडी मारून पुन्हा आपल्याकडे येतात, पुन्हा म्हणतात की पहा आम्ही किती त्यांच्याकडून तुमच्या गावलोय, आम्हाला पाहिजे. हे चाललं नाही पाहिजे. वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, बिलकुल नाही चाललं पाहिजे. हे सगळे जे आहे ना, हे सगळे जण व्यावसायिक राजकारण करतायत.
हे धंदेवाईक राजकारण शब्द म्हणा, त्याला धंदा म्हणा, व्यवसाय शब्द सुद्धा. धंदेवाईक राजकारणाला स्थान दिलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की जेवढे या निमित्ताने जे भाषण करायचे, तुम्हाला जायचंय आणि भाषण करायचंय, त्यावेळेस एक भाषण तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी, की हे सगळे धंदेवाईक जे राजकारणी झाले, पैसा कमवायचा, उड्या मारायचा, सत्ता घ्यायचा इकडं तिकडं, आपलंच नाही आणखी जे झाले सगळे, हे जे धंदेवाईक राजकारण आहेत, या धंदेवाईक राजकारणाचा बंदोबस्त महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे. हा